नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्टेजवर चूक झाली तर सूत्रसंचालकानं नेमकं काय करायचं याबद्दलची माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार. मित्रांनो, स्टेजवर उभं राहिलं की प्रत्येक सूत्रसंचालकाच्या मनात एकच भीती असते, ती म्हणजे चूक झाली तर काय. होय मित्रांनो, चूक होणं ही कमजोरी नाही, तर ती चूक कशी सावरायची हेच खरं कौशल्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, स्टेजवर चूक झाली तर सूत्रसंचालकानं नेमकं काय करायचं. हो, 1. घाबरायचं नाही, आत्मविश्वास ठेवायचा. चूक झाली म्हणजे कार्यक्रम फसला असं नसतं. घाबरला तर चूक मोठी होत असते, हे सूत्रसंचालकाने लक्षात घ्या. उदाहरणार्थ, कार्यक्रमामध्ये मान्यवर व्यक्तींचं, उपस्थितांचं नाव चुकलं किंवा नामोल्लेख चुकला किंवा एखादं वाक्य विसरलात तर त्या ठिकाणी क्षणभर थांबा, स्माइल ठेवा आणि पुढे बोला. प्रेक्षकांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती नसते, हे निवेदकाने लक्षात घ्या. 2. चूक कबूल करा, पण थोडक्यात. चूक लपवण्याचा अट्टहास सूत्रसंचालकाने करू नये. साध्या शब्दात स्वीकारा. उदाहरणार्थ, एक क्षण थोडीशी चूक सूत्रसंचालकाची झाली तर दुरुस्त करून पुढे जाऊया, इतकंच पुरेसं आहे. मोठं स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्याची सूत्रसंचालकाला गरज नसते. 3. विनोदाचा आधार घ्या. गरज असेल तर हलका विनोद कार्यक्रम सावरतो. उदाहरणार्थ, सूत्रसंचालक आहे, माणूस आहे, मशीन नाही. किंवा थोडीशी चूक म्हणजे कार्यक्रमातला लाईव्हपणा. पण लक्षात ठेवा, विनोद सभ्य आणि मर्यादित असावा. 4. विषय बदलून सहज पुढे जा. चूक झाली याचा विचार करत तुम्ही बसू नका. ते मनात किंवा तुमच्या डोक्यात सातत्यानं ती चूक घोळवत बसू नका. उदाहरणार्थ, जर पुढील वक्ते यांचं किंवा मान्यवरांचं नाव विसरला की पुढे आता कोण बोलणार आहे, तर आपण आता स्वागत करूया आजच्या कार्यक्रमातील मान्यवर पाहुण्यांचं. म्हणजेच काय, विषय पुढे सरकवला की चूक आपोआप मागे पडत असते, हे लक्षात घ्या. 5. माईक, कागद आणि टीमचा उपयोग करा. कार्यक्रमाची तयारी ही चुकांवरची औषधं आहे. उदाहरणार्थ, कार्यक्रमामध्ये ऐन वेळेसच माईक बंद पडला, शांतपणे सूत्रसंचालकानं दुसरा माईक घ्या. स्क्रिप्ट हरवली तर डोळ्यांनी इशारा करून टीमची अर्थात संयोजकांची मदत घ्या. घाई बरोबर गोंधळ, संयम म्हणजे नियंत्रण, हे समजून घ्या. 6. चूक झाल्यावर चेहऱ्यावर अपराधीपणा नको. म्हणजेच काय, तर चेहरा उतरू नका किंवा सतत सॉरी 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 म्हणत बसू नका. एकदा सावरलं की पुढच्या कार्यक्रमातील त्या टप्प्यावरती सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावं. प्रेक्षक तुमचा आत्मविश्वास पाहतात, चूक नाही. मित्रांनो, चूक न करणारा सूत्रसंचालक कधीच जन्माला आलेला नाही, पण चूक सावरणारा सूत्रसंचालकच त्या क्षेत्रात मोठा होत असतो. म्हणून लक्षात ठेवा, चूक झाली तर घाबरायचं नाही, हसत स्वीकारायचं आणि आत्मविश्वासानं पुढे जायचं. जर मित्रांनो तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरचे प्लेलिस्ट संपूर्ण व्हिडिओ पहा, अभ्यासा, लिहून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओबद्दलचा तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा, नक्की लिहा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.